नमस्कार फॅमिली, कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत. आणि आज तुम्ही माझं आत्तापर्यंत सकाळचं रुटीन बघितलेलं आहे. दुपारी माझी कशी कामावरनं आल्यावर गडबड असते कामाची, ते देखील तुम्ही माझ्या व्हिडिओतनं बघितलं आहे. तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते. संध्याकाळी माझं काय रुटीन असतं तर ते आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवते. तर आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेत. मी इथे चहा ठेवलेला आहे आणि हे बघा सगळा पसारा तसाच पडला आहे. तर तुम्ही म्हणाल की कसं काय रीमा, आज तुझ्या घरात एवढा सगळा पसारा कसं काय पडला आहे? तर त्याचं कारण तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर सगळी भांडी वगैरे, जेवणाची ताटं, किचन वगैरे सगळा पसारा पडला. इथे बघा कसा झाडू मारण्यासाठी झाडू आणला मी, पण झाडू पण नाही मारला. हा बेडच्या उशा बिशा सगळ्या तशा पसरलेल्या आहेत आणि तसाच पसारा टाकून आज मी दुपारभर तशीच लोळत पडलेली आहे. तर बघा ह्या स्टडी टेबलवर पण तसाच पसारा पडला आहे, कारण इथे मुंबईत आहे ना सध्या खूप गरम होतं आहे आणि त्यात माझी पण तब्येत खराब आहे. तर आज माझ्या घरात हा का पसारा पडला आहे आणि माझं संध्याकाळचं रुटीन काय, तर चला दाखवते. तर आता आधी चहा घेते आणि मग बाकीची कामं करते, कारण एवढा कंटाळा आला आहे ना. खूप आवाजावरनं तुम्हाला माझ्या कळत असेल माझा आवाज कसा येतो आहे. सर्दीमुळे ना सर्दी आणि खोकला. उन्हाळ्यात कोणालाच होत आहे सर्दी, खोकला आणि बल्ला झाला आहे. कारण माहिती आहे गरम एवढं होतं आहे ना. इकडे तर वर हा स्लॅब असल्यामुळे कमी गरम होतं, पण ह्या घरामध्ये जिथे किचन आहे ना तिथे हे पत्रे, त्यामुळे एवढं गरम होतं ना की मग सारखं थंड खाते, सारखं थंड पाणी, बर्फाचं पाणी, कोल्ड्रिंक्स. अजून तुम्हाला सांगते कोल्ड्रिंक तर मी एवढं पित नाही, पण मी कोकम सरबत, कैरीचं पन्हं, हे सगळं एवढं पिऊन पिऊन एवढा घसा जाम झाला आहे, एवढी सर्दी झाली. सकाळी मुलीची पण आज सेकंड शिफ्ट होती आणि मिस्टरांची पण आज सेकंड शिफ्ट होती आणि मुलाचं पण आज कॉलेज होतं. मग 11 वाजता पहिले मी सकाळी कामावर गेली, कामावरनं आली. तुम्हाला त्या व्हिडिओत दिसलंच असेल. कामावरनं आल्यावर पहिले मुलाचा टिफिन बनवला, नाश्ता बनवला, मस्त ऑनियन उत्तप्पे बनवलेले नाश्त्याला, त्या लोकांना नाश्ता दिला. नंतर मुलगा गेला टिफिन घेऊन. त्यानंतर सेकंड शिफ्ट आहे मुलीची पण आणि मिस्टरांची पण. ते दोघं सेकंड शिफ्टला घरातनं 1 वाजता निघाले आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, 1 वाजेची मी लोळते बरं. झोप अजिबात लागली नाही, कारण घसा पूर्ण दुखतोय आणि झोप लागलीच नाही. माझ्या थोबाडावरनं तुम्हाला दिसत असेल मला झोप लागलीच नाही. 5:30 वाजले बघा, 5:30 वाजले. उगच मी इथे लोळत होती, ह्या रूममध्ये उगच लोळत होती आणि काहीच काम केलं नाही आहे, कारण काय इच्छाच होत नव्हती. अंगपाट दुखतंय, सर्दी खोकला. पाण्यात नळाखाली हात धरला की शिंका सुरू होतात, पाण्याखाली हात गेला की शिंका सुरू होतात. मग काय केलं, गोळी खाल्ली, जरा लोळली. म्हटलं झोप नाही येते तरी लोळते नुसतं, कारण सकाळी लवकर उठते मी. मात्र आता 5:30 झाले, आता उठणं गरजेचं आहे, कारण 6 वाजता मुलगा येईल. तो असा पसारा राहील, आल्यावर त्याचं खाणं पिणं नाश्ता वगैरे. मला पटापट आता ते आवरायचं आहे. मग आता उठायचं त्याआधी थोडीशी स्वतःला एनर्जी द्यायची, म्हणून हा चहा ठेवलेला आहे. तर आता हा चहा घेते आणि मग कामाला लागते. कारण शेवटी आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपल्यालाच कामं करायचे. ते बघा गरमीमुळे ना मला खाली अशी गळ्यावर केस अजिबात सहन होत नाही बघा, म्हणून मी काय करते, अशी वर केस बांधते. मला खूप गरम होतं, मानेवर मला केसच नाही सहन होत, एवढं गरम होतं मला. आणि त्यात कसं थायरॉईडमुळे ना गरमीमुळे ना जीव घाबरा होतो. आता माझं ते थायरॉईडचा पण माझ्या औषधांचा प्रॉब्लेम झाला. मला औषधाचं थायरॉईडच्या औषधाचं रिॲक्शन झालं, त्यामुळे मग मी काल स्पेशालिस्टकडे गेलेली. एंडोक्रायनॉलॉजिस्ट बोलतात, थायरॉईडचे स्पेशालिस्ट असतात, त्यांच्याकडे काल गेलेली. आता ते पुढे काय ट्रीटमेंट म्हणतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आता आधी मी चहा घेते आणि मग तुम्हाला दाखवते व्हिडिओतनं मी कशी कामं पटापट आवरते. चला, तर चहा घेतला आणि पटकन 5:45 वाजता कामाला सुरुवात केली. चहा पिल्यावर थोडीशी एनर्जी आली आणि दुपारी घेतलेल्या गोळीमुळे जरा बरं वाटत होतं. शिंका थांबलेला होता, घशावर थोडासा कंट्रोल झालेला. आणि तर मी जेवढी सगळी भांडी होती ती सगळी घासायला घेतली. कसं होतं ना की आपण एक दिवस जरी आजारी पडलो तर आपल्या पूर्ण घराची अशी हालत होऊन जाते. बरं, घरात करणारी
मुलं मोठी आहेत, पण त्यांना पण तर वेळ पाहिजे ना. मुलाची 12वीची अभ्यास सुरू झालेला आहे आणि मुलीचं कॉलेज आणि जॉब दोन्ही करून तरी तिला शक्य तेवढं ती कामामध्ये मला मदत करते. पण आता तिची आहे सेकंड शिफ्ट, त्यामुळे ती सकाळी कॉलेजवरनं आली. कॉलेजमध्ये आता काय सध्या सुट्ट्या लागल्यात, पण तिला प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. प्रोजेक्ट सबमिट करून आली आणि त्यानंतरनं ती तिच्या जॉबवर म्हणजे सेकंड शिफ्टला गेली. मिस्टरांची पण सेकंड शिफ्ट होती, त्यामुळे दोघंजणं सोबत गेले. पण कामावरनं आल्या आल्या मला आधी मुलाचा टिफिन आणि मुलाचा नाश्ता बनवावा लागला, कारण त्याला आधी जायचं होतं. तो गेला नाही तर लगेच तासाभराच्या आत मुलीचा डबा भरला. मिस्टरांना आणि मुलीला जेवायला वाढलं. त्यांच्यासोबत मी पण जेवून घेतलं. मी विचार केला की मी जेवून घेते, गोळी घेते आणि मग कामं आवरते. पण गोळी घेतल्यानंतर मला काम करणं शक्यच झालं नाही, कारण मला एवढा त्रास होत होता. पाण्याकडे गेल्यावर शिंकावर शिंका, नाकातनं पाणी गळत होतं, घसा दुखत होता, खोकला येत होता. म्हटलं जाऊ दे, आता काय माझ्याकडनं काम होणार नाही. त्यांच्याबरोबर जेवण केलं म्हणून जेवली तरी, नाही तर मला वाटत नाही मी एकटी जेवली तरी असती. जेवण झाल्याबरोबर गोळी घेतली. झोप अजिबात लागली नाही. जवळजवळ 4 तास बेडवर लोळत होती. उन्हाळ्यामुळे गरमीमुळे झोपच लागली नाही, पण अशीच लोळत पडली. म्हटलं आता 5 वाजले, आता उठलंच पाहिजे. घरातला पसारा बघून अजिबात मन लागत नव्हतं, कारण माझं असं आहे ना, घरात पसारा असला ना की मला झोप लागत नाही. आणि मला तर वाटतं मला दुपारी आज झोप, मी रोज दुपारी झोपते, 1 तास तरी झोपते, पण आज दुपारी माझं झोप न लागण्याचं कारण हेच की मी सगळी कामं तशीच टाकली होती आणि त्यामुळेच मला शांतपणे झोप नाही लागली. पण ज्या दिवशी मी सगळी घरातली कामं आवरून दुपारी झोपते ना, त्या दिवशी मला मस्त छान अशी झोप लागते. बरं, झोपेतनं उठल्याबरोबर सगळा भांड्यांचा ढीग घासला. गॅसची शेगडी काय घासली नाही, कारण ती काल संध्याकाळीच घासली होती. मी विचार केला की रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर घासेल, म्हणून ओल्या कपड्यांनी पुसून घेतली. त्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. दिवस मावळायच्या आधी मला सगळी कामं आवरायची होती. मला दिवाबत्ती करायची होती. त्याच्या आधी देवपूजा करायच्या आधी मला झाडलोट करून घर स्वच्छ करणं गरजेचं होतं, कारण संध्याकाळचा दिवा लावायचं काम माझं असतं. सकाळच्या मिस्टर असले की मिस्टर देवपूजा करतात, संध्याकाळच्या मी करते. तर असं आमचं मिळून घेतलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सकाळी मी 6 वाजता कामावर जाते, त्यामुळे मला सकाळची देवपूजा करायला वेळच मिळत नाही. ही भांडी सगळी अस्ताव्यस्त झालेली, सगळे डब्बे बिब्बे इकडे तिकडे झालेले, शिवाय थोडीशी धूळ पण अशी बसत असते, कारण माझं घर आहे ना मेन रोडवरच आहे. समोरूनच मेट्रो गेलेली आहे आणि समोरच रोड असल्यामुळे सारखी बाहेरची माती उडून घरात येत असते. मग मला दररोज असा हात फिरवावा लागतो. सगळं व्यवस्थित डब्यावरनं आणि मांडणीवरनं कपडा पुसून घेतल्यानंतर सगळे डब्बे आणि सगळी मांडणी व्यवस्थित पुसून सगळे डब्बे जागेवर ठेवले आणि किचन वगैरे क्लीन करून घेतलं. ते काम झाल्याबरोबर घासलेली भांडी पण लावून घेतली. ते काम झाल्या लगेचच झाडू हातात घेतला, जो की सकाळपासून इथं पडलेला. झाडू मारेल म्हणून झाडू आणून ठेवला, पण माझ्याकडनं आज कामच झालं नाही. किचन झाडायला घेतलं, तेवढ्यात मुलगा आला कॉलेजवरनं आणि तो आला आणि मग मी माझी कामं करायला घेतली. बुटं घालून आतमध्ये आल्यामुळे मला राग आला. मी म्हटलं बाबा पहिले बाहेर बुटं काढ, मी घर स्वच्छ करायला लागली आहे. त्याने बाहेर जाऊन त्याचा आवरायला लागला, तोपर्यंत मी आतलं घर झाडून घेतलं. बरं, हे असं माझं रोजचं झाडू मारणं असतं. दिवसभरात एकदा किंवा दोनदाच मी घराला झाडू मारते, पण असे सगळ्या गोष्टी सरकवून दाबून व्यवस्थित 2-3 वेळा झाडू फिरवल्याशिवाय मला समाधान होत नाही. मला असं वाटतं इथे थोडीशी माती आहे का, तिथे काय. आणि मी घराचं बांधकाम नवीन केल्यामुळे ना ते थोडंसं पांढरं सिमेंट किंवा ते असं निघतच असतं, कारण आम्ही पेंटिंग कलर वगैरे केलेला नाही आहे, त्यामुळे ते सिमेंट वगैरे पडत असतं. त्यामुळे मला सारखं असं घर झाडावं लागतं. हा बाबा अजून बॅग घेऊनच इकडे तिकडे फिरतोय, त्याला बॅग काढायला पण वेळ नाही. त्यानंतर ना मी पूर्ण घर झाडून घेतलं. त्यानंतर किचनमधला सगळा कचरा सुपडीत भरून घेतला. त्यानंतर मला हॉल झाडायचं होतं. जेवढं मोठं घर ना तेवढं मोठं काम असतं फॅमिली, बरोबर आहे ना. आधी मी छोट्याशा घरात राहत होती, 8x12च्या. ते घर तुम्ही माझं बघितलं ना, झटकेपट लगेच साफ होऊन जायचं. दिवसभरात 8 ते 10 वेळा त्याला कपडा मारून मी घर पुसून घ्यायची. पण हे घर एवढं मोठं असल्यामुळे दिवसभरात एकदा पुसायला सुद्धा मला कंटाळा येतो. मला आता खरं तर मॉप घ्यायचा आहे, कारण एवढं मोठं घर वाकून खाली पुसायचं म्हटलं ना तर कंबर आणि पाय वाट लागून जाते. मग आता ह्याच्यासाठी मी मॉप घेणार आहे, त्यामुळे मला रोज व्यवस्थित घर पुसता येईल. बरं,
आतलं घर स्वच्छ झाल्याच्यानंतर बाहेर आली, बेडशीट काढली, बेड सगळा झटकून घेतला, गादी झटकून घेतली. त्यानंतर तीच बेडशीट परत अंथरली, कारण मी एक बेडशीट 4 दिवस ठेवत असते, 4 दिवसांनी ती धुवत असते. कारण कसं आहे ना, दिवसभर कोणच नसतं घरात. मुलगा कॉलेजला जातो, मुलगी आणि मिस्टर ऑफिसला जातात, मी एकटीच घरात असते. मग कधी आतल्या बेडवर, कधी बाहेरच्या बेडवर. दुपारच्या आम्ही लोक बाहेरच्या ह्या बेडवर झोपतो, कारण दुपारी इकडे POP असल्यामुळे जरा कमी गरम होतं. आणि रात्रीच्या आम्ही आतमध्ये झोपतो, जेणेकरून खिडकीतनं थोडी हवा लागते, मग गार लागतं. AC वगैरे नाही आहे माझ्या घरात, 2च पंखे आहेत, एक आत आणि एक बाहेर. त्यामुळे मग दिवसा आम्ही बाहेरच्या रूममध्ये झोपतो. बाहेर जरा POP असल्यामुळे उन्हाच्या झळा कमी लागतात. आतमध्ये पत्रे आहेत, पण आतमध्ये खिडकी असल्यामुळे ना तिथून जास्त ऊन लागतं. मग रात्रीच्या आम्ही तिकडे झोपतो, जरा थंड वाटतं, खिडकीतनं हवा येते. अशा प्रकारे मी मस्त अशी दाबून दुबून बेडची चादर लावून घेतली. मला अशी आहे ना, बेडची चादर अशी मस्त लावलेली असेल ना, खूप छान वाटतं. आणि जर त्याच्यावर बसलं आणि ते सिलवटे म्हणतात ना, चुन्या चुन्या, ते मला अजिबात आवडत नाही. तरी मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला नाही तर हा व्हिडिओ 1 तासाच्या वर जात होता. अशा व्यवस्थित बेड लावून घेतल्याच्या नंतर मी मुलाचा स्टडी टेबल आवरायला घेतला, कारण तो आल्या आल्या खाऊन लगेच अभ्यासाला बसणार होता. त्याच्या क्लासमध्ये परीक्षा चालू आहेत. त्याला म्हटलं, तुझ्यासाठी गरम करून ठेवलं आहे जेवण, तू जेवून घे आणि अभ्यासाला बस. शक्यतो त्याचं हे जे अभ्यासाचं बाजूला प्लास्टिकचं कपाट दिसतंय, ते कपाट, त्याच्यात सगळं वह्या पुस्तकं आहेत, त्याच्या अभ्यासाच्या वस्तू आहेत, लॅपटॉप वगैरे सगळं त्याच्यातच असतं. तर ते सगळं तो स्वतः आवरतो. त्याचा स्टडी टेबल पण तो स्वतः आवरतो. त्याचं कपड्याचं कपाटसुद्धा स्वतः आवरतो. माझ्या मुलीचं पण कपड्याचं कपाट ती स्वतः आवरते. पण आता त्याची परीक्षा चालू आहे आणि खरं तर मुलीला पण वेळ मिळत नाही, त्यामुळे तिचे कपाट आवरायची जबाबदारी पण आता माझ्यावरच आली. तर हे बघा, हा माझा दवाखान्याचा कागद आहे. तर एवढे सगळे दवाखान्याचे कागद सुरू झालेत ना, की थायरॉईडचं, शिवाय मग हे जे दुखणं काय ना काय चालू असतं ना, जशी बायकांना 40शी जवळ येते ना, तसं एक ना एक दुखणं सुरू होऊन जातं. बरोबर आहे ना? मला सांगा, माझा व्हिडिओ बघणाऱ्या ज्या 40शीतल्या महिला आहेत, त्यांना पण माझ्यासारखाच त्रास होतो का? मला शुगर, BP वगैरे असं काहीच नाही आहे, पण ह्या एकट्या थायरॉईडनी मला हलवून टाकलेलं आहे. त्या थायरॉईडमुळेच माझे नेहमी हातपाय दुखत असतात, नेहमी माझ्या अंगात आळस भरलेला असतो, मला नुसतं लोळावंसं वाटतं, म्हणजे झोप व्यवस्थित येत नाही. माझी मासिक पाळी पण मागे पुढे येते आणि आली की भरपूर त्रास होतो. डॉक्टर म्हणतात की 40शीच्या नंतर आजकाल मेनोपॉज पण सुरू होतो. तर ते पण कारण असू शकतं. बघा, ह्या 40शी आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात. स्टडी टेबल आवरून झाल्याच्या नंतर, व्यवस्थित पुसून झाल्यानंतर मी हॉल झाडायला घेतला. जेवढं मोठं घर तेवढं साफसफाई करायला त्रास होतो. आधी छोट्याशा घरात सगळं आवरायला काहीच वाटायचं नाही, पटापट कामं करून मी मोकळी होऊन जायची. पण आता हे मोठं घर आणि त्यातल्या त्यात ते रोडवर असल्यामुळे खूप घाण होतं, खूप सारखं स्वच्छ करावं लागतं. तर अशा प्रकारे मी पटापट असा हॉल झाडून घेतला. हॉल झाडून घेतल्याच्या नंतर मला अजून लादी पुसायची होती. पटकन बाल्टीमध्ये लायझॉल टाकलं, पाणी घेतलं, कपडा पिळून घेतला आणि पहिले किचन पुसायला घेतलं. किचन असं सगळं काही आतमध्ये घुसून जेवढं घुसता येईल तेवढं आतमध्ये घुसून किचन स्वच्छ पुसून झाल्याच्या नंतर मी बाहेर आली हॉल पुसायला. हॉल पुसताना पण एवढा मोठा हॉल पुसायचा म्हटलं ना, तर मध्ये जरा ब्रेक घेतला, थोडीशी थकली होती. आणि बघा, आता मी 1 तास झाला पाण्यात आहे ना, तर माझं नाक परत गळायला लागलं आहे आणि घाम तर एवढा आला आहे ना. डॉक्टर म्हणतात की आहे ना, तुम्हाला BPचा पण त्रास असू शकतो, त्यामुळे तुम्हाला घाम येतो. पण मला तुम्ही सांगा, आता बाहेर एवढं कडक ऊन आहे, एवढं गरम होतं आहे, तर घाम येणं कॉमन गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला डोक्यातनं घाम येतो. मला बाकी बॉडीला एवढा घाम नसतो, पण मला केसांमधनं आणि माथ्यावर जास्त घाम येतो. तर ते कसं आहे, मी किचनमध्ये पण जास्त काम करते, जास्त गॅस समोर असते, त्यामुळे पण मला गरमीचा जास्त त्रास होतो, उष्णता जास्त असल्यामुळे. तर अशा प्रकारे मी पूर्ण हॉल देखील पुसून घेतला. हॉल पुसल्यानंतर ना, मी बाहेर दरवाजाकडे आल्याच्यानंतर पूर्ण दरवाजाची चौकट, दरवाजा सगळं पुसून घेतलं. मी विचार करत होती 7 वाजेपर्यंत तरी माझं हे सगळी कामं आवरून होतात का नाही, कारण मला दिवाबत्ती करायची होती आणि घर झाडल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय दिवाबत्ती कशी करणार. म्हणून मग पटापट घर झाडून झाल्यानंतर असं स्वच्छ पुसून घेतलं. या टाईल्स पुसल्यावर खूप चमकतात, तर त्यामुळे छान दिसतात. तर बघू शकता तुम्ही, हा दरवाजा पण मी छानपैकी असा पुसून घेतलेला आहे. आणि मग त्यानंतर मग मी गॅलरी पण पूर्ण पुसून घेतली. गॅलरी पुसल्यानंतर हे जे बाहेर ग्रिल दिसत आहेत ते पण छानपैकी पुसून घेतले.
आणि हे झाल्याच्या नंतर मी बाकीचं मग आवरायला घेतलं. तर अशा प्रकारे माझा हा संध्याकाळचा रोजचं रुटीन असतं. आज जरा संध्याकाळी कामं जास्त पडलेत कारण दुपारची जेवणाची भांडी घासायला मी कंटाळा केला त्यामुळे. नाहीतर मी काय करते, दुपारी जेवण झालं की सगळी भांडी आवरून घेते. मग संध्याकाळी फक्त चहा पाणी असतं, चहा पाण्याची भांडी, मुलगा कॉलेजवरनं आला की त्याचं जेवण आणि त्याचं नाश्त्याची भांडी, आणि मग आपल्या संध्याकाळची झाडलोट, दिवाबत्ती हे सगळी कामं असतात. एकूणच काय तर सगळ्या गृहिणींना आपल्या घरची कामं काही चुकत नाही आणि घरच्या कामाचं रुटीन सर्वांचं सारखंच असतं. कितीही कंटाळा केला, कितीही नाही नाही म्हटलं तर शेवटी आपली कामं ही आपल्यालाच करावं लागतं. घर छान पुसून झाल्यानंतर बाहेरची गॅलरी पुसेपर्यंत आतमध्ये छान वाळलं होतं. हे कार्पेट धुवून घेतलेलं, छान वाळलं पण होतं. हे कार्पेट धुवून घेतलं कारण की ना हे पण खूप घाण झालेलं, कारण की जेवायला वगैरे आम्ही ह्याच्यावरच बसतो ना. कधी कधी काय होतं, टाईल्सवर आहे ना वातामुळे पायाची बोटं वगैरे वाकडी होतात, म्हणून जेवायला ह्याच्यावर बसतो. तर दर 15 दिवसाला 1 महिन्याला तरी जास्तीत जास्त 1 महिन्याला हे कार्पेट मी धुवत असते. तर हे धुवून मस्त वाळलं होतं, तर म्हटलं चला कार्पेट पण टाकायचं आहे, कार्पेट पण टाकून घेऊया. पण हे कपाट इथे मध्ये अडचण होत होती, हा टेबल अडचण होत होतं. मग आधी टेबल उचलून ठेवला, पण कपाट पूर्ण भरलेलं होतं. त्याच्यामध्ये खूप सारे वह्या पुस्तकं होते आणि ते माझ्या एकटीकडनं काही सरकत नव्हतं. पण म्हटलं आता मुलाला डिस्टर्ब करायला नको, कारण तो अभ्यास करतोय, म्हणून कसं बसं त्याला ढकलत ढकलत सरकवलं आणि त्याच्या खालची थोडीशी जी घाण होती ती हातानेच समटून घेतली. त्यानंतर ना हे कार्पेट असं छान पसरून घेतलं आणि मग त्याच्यावरच मग ते कपाट आणि टेबल ठेवून दिलं, जेणेकरून ते कार्पेट फिक्स झालं. तसं पण हे कार्पेट काही टाईल्सवरनं हलत नाही, पॅक बसलेलं असतं, पण त्याला खाली रब्बर असल्यामुळे जरा जरी ओलावा झाला ना की ते खाली टाईल्सला चिटकतं आणि त्याच्या रबराचे डाग पडतात. असो, हे कार्पेट मला कामावरच्या ताईंनी दिलं आहे. हां, ज्या ताईंनी मला प्रिंटर दिलं ना त्याच ताईंनी मला कार्पेट दिलं आहे. इवन माझ्या घरातली 50% वस्तू मला त्या कामावरच्या ताईंनीच दिलेल्या आहे. आणि हो, त्या कामावरच्या ताईंकडे मी गेली 15 वर्ष काम करते आणि आमचा एकमेकींवर एवढा विश्वास आहे ना की त्या गावाला जरी गेल्या तरी त्यांच्या फ्लॅटची चावी त्या माझ्याकडे देऊन जातात, कारण की त्यांनी मला बघितलेलं आहे, माझं काम बघितलं आहे, माझा विश्वास बघितला आहे. फायनली हे सगळं झालं आणि तुम्ही माझा हा अवतार बघू शकता. पूर्ण घामानी भिजली होती. हे बघा, डोकं माझं पूर्ण घामानी, म्हणजे केस पूर्ण ओली झाली होती, जसं काय मी डोकंच धुतलंय. पूर्ण घाम आला होता. झालं, आता थोडंसंच काम बाकी होतं. आता हॉलमधलं कार्पेट टाकून झालेलं, किचनमध्ये हे कार्पेट टाकते मी, कारण किचनमध्ये कसं आहे ना, बेडच्या बाजूला छोटीशी जागा आहे, म्हणून हे छोटंसं कार्पेट किचनमध्ये टाकते. कार्पेटच ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, गालीच्या पण म्हणतात, कार्पेट पण म्हणतात. पण हे असं बेडच्या समोर असलं ना की दोघं जण वर बसले की दोघा जणांना खाली बसायला बरं वाटतं. फायनली सगळं काम झालं आणि आता तुम्हाला मी माझ्या घराचं फायनल लुक दाखवते. तर बघू शकता तुम्ही, हा टी व्ही जिथे ठेवला आहे ज्या टेबलवर, तो पण मी पुसून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अजून देवपूजा करायची आहे. देवाऱ्याच्या बाजूला टी व्ही ठेवलेला आहे. त्यानंतरनं हा टेबल आहे छोटा, टिपोय म्हणतात, त्याच्यावरच मी प्रिंटर ठेवलं आहे. हे कपाट, जे वह्या पुस्तकांचं कपाट आहे ते पुसून ठेवलं आहे. स्टडी टेबल पुसून ठेवला आहे, क्लीन करून ठेवला आहे. बेडची चादर छानपैकी लावून ठेवली आहे, मस्त दिसते ना. त्यानंतर आतमध्ये आल्याच्यानंतर हे माझं किचन क्लीन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि मस्त लादी पुसल्यामुळे टाईल्स चमकत आहेत. त्यानंतर हे कार्पेट टाकलेलं आहे. मुलाचा अभ्यास चालू आहे लॅपटॉपवर आणि मी चालली आता मस्तपैकी, आता जाते आणि आंघोळ करते, जरा फ्रेश वाटेल. पूर्ण घामानी भिजली आहे, तर आता मी जाते आंघोळीला. आंघोळ केली, डोकं धुतलं आणि मस्त असं शॅम्पू करून झाल्याच्यानंतर घातलेला कुर्ताच डोक्याला गुंडाळला. माझ्यासारखं असं कोण कोण करतं मला कमेंट करून सांगा बरं. इथे आंघोळ वगैरे झाली, मस्त वाटत होतं, फ्रेश. त्यानंतर मस्त अशी देवपूजा करून घेतली. तर ह्याच्यामध्ये भगवद्गीता वगैरे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेली आहे. माझ्याकडे इंग्लिश मराठी अशा 2 प्रकारच्या भगवद्गीता आहेत. त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मला परत रात्रीचा स्वयंपाक करायचा होता. बरोबर 7 वाजता मी देवपूजा करायला म्हणजे उभी राहिली. 7 वाजेपर्यंत माझं सगळं काम झालेलं. त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक करायचा, काय करायचा ते ठरवलं होतं. डाळ भात भाजी चपाती असा प्लॅन होता. तर चपाती भाजी सकाळचीच होती, तोंडलीची भाजी आणि चपाती. डाळ भात तेवढा करायचा होता आणि मी पटापट देवपूजा करून घेतली. आतमध्ये अगरबत्ती, म्हणजे देवाला अगरबत्ती फिरवली, सगळ्या फोटोंना अगरबत्ती फिरवली, सासू सासऱ्यांच्या फोटोंना अगरबत्ती फिरवली, त्यानंतर तुळशीला अगरबत्ती लावली आणि अशा प्रकारे पूजा झाल्याच्यानंतर रात्रीचा स्वयंपाक केला, जेवण केलं आणि असा आज गडबडीचा असा दिवस गेला. रोजच माझा दिवस असाच जातो हां, त्यामुळे
त्यामुळे रोज रोज माझ्या डेली व्लॉगमध्ये तेच तुम्हाला काय दाखवणार, म्हणून अशा अधूनमधून मी माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवत असते. तर देवपूजा वगैरे झाली, बाहेर जाऊन तुळशीला मस्त अगरबत्ती लावली, असं मस्त लाल डाळ केली होती, भात केला होता, भाजी चपाती केली होती आणि मग सगळ्यांनी आम्ही जेवण केलं. मिस्टर सेकंड शिफ्ट करून आले, मुलगी पण सेकंड शिफ्ट करून आली. त्या दोघांनी बाप लेकींनी नंतर जेवण केलं. आम्ही मायलेकांनी सोबत जेवण करून झोपलो. तर असा होता हा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझं रुटीन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. इंस्टावर आणि फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. चला मग उद्या भेटूया. बाय.